मध्ये आपल्याला दिसते आणि त्यांच्यावर पूर्ण धुरा असणार आहे संघाची आणि पूर्ण जबाबदारीचा खेळ खेळावा लागणार आहे कारण सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत आणि दोन्ही सक्के भाऊ आहेत आम्हाला आता सांगण्यात आलेलं आहे गोलंदाज तयार हा छेडखाणी करण्याचा प्रयत्न होता आषाढभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं जात आहे पंच आमच्याकडे वळत आहेत ऑफसिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केला अवांतर धावसंख्येनं संघाची धावसंख्या 1 न वधारली 5 धावा 5 धावा धावफलकावर साईनाथ पाटील गोलंदाजी करतोय एक यशस्वी गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णतः धावांवर अंकुश लावण्यामध्ये यश हा चेंडू काय जबरदस्त ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू त्रिफळा चीट होतोय आणि इथे मात्र विकेट नंबर 3 तंबूच्या आश्रयाला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतं विनायक पाटील प्रशांत पाटील आपण जर विचार केला तर साईनाथनी एक षटक संपवलं 3 गडी बाद करत फक्त धावा खर्च केल्या 5 म्हणजे साईनाथवर जी जबाबदारी होती कर्णधारांनी सोपवलेली ती पूर्णतः अगदी ताकदीनं पार पाडत असताना हा गोलंदाज दिसला तर हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे सुभाष पाटील भातान यांच्याकडून तर हॅट्रिकच्या उमरटावर गोलंदाज असणार आहे सुभाष पाटील सन्माननीय सुभाष पाटील भातान यांच्याकडून बक्षीसही लागलेलं आहे आणि आम्ही मंडळाच्या वतीनेही त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो आपण पाहतोय पहिल्या दिवशी टॉप 4 मध्ये क्वालिफाय करणारा श्रीदत्त भातान संघ आजही या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा भातान संघ उतरलाय स्पर्धा खेळणार कॉम्पिटिशन करणार आणि ताकद लावणार प्रयत्न कसाला लावणार आणि त्याची सुरुवात बघा कशी दमदार झालेली आहे साईनाथ याच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 मोहरे बाद 3 गडांना तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाजानं आणि आता नवीन गोलंदाज येणार रोहित पाटील नवीन गोलंदाज विनोद लखांबले आणि विनायक पाटील हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे हे फलंदाज आपल्या संघाला तारणहार ठरतायत का एक चांगली धावसंख्या उभारून देतायत का हा प्रश्न अजूनही मैदानामध्ये तसाच्या तसा संतोष पाटील साहेब सुद्धा आमच्या या स्पर्धेला खूप मोठे योगदान आहे त्यांचं मनापासून स्वागत आपलंही गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असते लॉजिस्टिक कडून मारा करणार आणि हा आसमानी तुफानी षटकार एक गोल्डन शॉट बिग हिट नाव त्याच ऐकले भले भले जाग्यावर बसले काही जागीच खाली बसले पण मराठी गालत हसते नाव त्याच शिवाजी राजे भोसले माझे नाव त्याच शिवाजी राजे भोसले रोहित पाटील याच्या गोलंदाजीवर आल्या आल्या मात्र इरादे स्पष्ट केलेले आहेत विनोद लखांबले यांना कारण जाणून आहे विनोद की हीच वेळ आहे आताच काहीतरी करावं लागेल कारण दुसरं षटक कार्यरत आहे आता नाही तर मग कधीच नाही कारण एक वेळेतच तो काम पूर्ण करणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने एक ताकद लावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विनोद लखांबले यानं चेंडू 6 धावांसाठी खेळला हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू येतोय रुकेश काटावले याच्या हातामध्ये येणार 1 धाव पूर्ण होते आज सुरेख क्षेत्ररक्षण होतंय रुकेश काटावले याच्या माध्यमातून जर आपण 5 वर्ष पाठीमागे पाहिलं तर एक अतिशय जबरदस्त धारदार फलंदाज म्हणून रुकेश काटावलेची ओळख होती क्रिकेट स्पर्धेमध्ये सन्माननीय शिवाजी लखांबले साहेब यांचंही आगमन झालेलं आहे त्यांचंही मनापासून स्वागत करूया कौस्तुभ पाटील माझ्याबरोबर जोडलेले आहेत 12 धावा होत आहेत धावफलकावर दुसरं षटक कार्यरत असताना गोलंदाजी मार्कवर तोच गोलंदाज तयार आहे रोहित पाटील सचिन गोजे साहेब सुद्धा आहेत त्यांनाही विनंती केली जाते साहेब आपण इथे यायचं आहे बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे दरम्यान हा चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग होते चेंडूची जमिनीला स्पर्श करतोय चेंडू आणि दरम्यान इथे
धावा पूर्ण केल्या जातात 2 आणि या 2 धावींच्या माध्यमातून धावफलकावर धावा साकारल्या जात आहेत त्या म्हणजे 14 धावा 3 गडांच्या मोबदल्यात. सचिन गोजे यांच्याकडून मला तर वाटतं असे लॉजिस्टिक मधून आनंद घेत आहेत स्पर्धेचं आपलंही स्वागत आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी मित्र प्रवीण भोईर, राजेश पाटील या सर्वांचं आपण हार्दिक स्वागत करूया. दरम्यान हा चेंडू पहा, फसवा चेंडू होता आणि चेंडू गेला सरळ शॉर्ट थर्ड मॅनच्या रिझोन मध्ये. कोणत्याही प्रकारची धाव घेण्यात यशस्वी झाले नाही फलंदाज. धावफलकावर धावा तिथे स्थिरावल्यात 14 धावा. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, तिसरं वर्ष आहे मित्रांनो. टेनिस क्रिकेटचं थरार या मैदानावर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं सरपंच ट्रॉफीच्या माध्यमातून. हा जबरदस्त फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय आज. रमेश भोईर हा क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख झेल टिपतोय विकेटचं पतन. अतिशय सुरेख परफॉर्मन्स दाखवताना आपल्याला दिसतोय प्रशांत पाटील भातान संघ. म्हणजे बऱ्याच दिवसातून अरुण पाटील यांना सुद्धा समाधान वाटलं असावं की कोणत्याही प्रकारच्या चुक्या करत नाहीये. एवढे झेल उडाले, कोणताही मिसफिल्ड नाहीये, क्षेत्ररक्षण सुरेख होतं आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि काय हवं. एक चांगली सुरुवात करून देताना गोलंदाज आपल्याला दिसत आहेत रोहित पाटील. अर्थात पहिल्या चेंडूवर षटकार खाल्लेला, परंतु असं म्हटलं जातं की सुबह का भूला शाम को घर लौटे तो उसे भूला नहीं कहते. त्यांनी परत कमबॅक केलं, स्वतःला सावरलं आणि सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज. 14 धावा धावपळकावर. हा शेपल होऊन खेळला, चेंडू जातोय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. चेंडूची फेकी होणार तत्पूर्वी पहा एकच धाव मिळतीये आणि आता काय करायचंय फलंदाजांना. विनोद लखांबले आणि दिलीप पाटील याला विकेट टिकून ठेवायच्या आहेत आणि धावाही बनवायच्या आहेत. म्हणजे एक मोठा पेच प्रसंग आहे. इकडे आड तिकडे विहीर, काय करावं असं झालंय. मोठे फटके खेळावे, रिस्क घ्यावे तर विकेट जाते आणि रिस्क नाही घेतली तर धावा बनत नाहीयेत. अशामध्ये एक पेच प्रसंगामध्ये आलेला हा अरिवली संघ अडचणीत आणून ठेवतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतायत 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या रात्रीतला हा पहिला सामना तमाम क्रीडा रसिकांचं आज गर्दी होणार प्रशांत पाटील, कारण आपले जवळचे संघ आहेत. अगदी पाहाल तर आपले ग्रामीण पूर्ण हा विभाग आहे, त्यामुळे गावच्या गाव बघायला येणार यामध्ये शंका नाहीये. 15 धावा धावफलकावर लागतायत 2 षटकांच्या समाप्तीमध्ये. पाहतोय आपण टेहलनी केली जाते, पेट्रोलिंग केली जाते अरुण पाटील याच्या माध्यमातून. कुणाच्या हातामध्ये गोलंदाजी द्यायची हा प्रश्न. दोन षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा साकारल्या जात आहेत 15 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. नवीन गोलंदाज येतोय सुजित पाटील. सुजित पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 12 चेंडूंचा खेळ म्हणजे पूर्वार्ध जवळजवळ संपलेला आहे. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 4 षटकांच्या या सामन्यामध्ये. कितपत धावा नेऊन ठेवतात. एक कम्फर्टेबल टार्गेट जर म्हटला गेला तर 45 ते 50 धावांचं आव्हान म्हणजे एक सुसज्ज टार्गेट किंवा एक चांगलं टार्गेट म्हणता येईल. गोलंदाज तयार आहे. वा काय जबरदस्त चेंडू टाकलेला, परंतु इथे मात्र आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे पंचांकडे. पंचांनी हा चांगला चेंडू घोषित केला आणि यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुजित पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा जबरदस्त चेंडू बीमर टाइपचा चेंडू होता. किरण पाटील आमच्याकडे सांगतायत की हा नो चेंडू आहे. याच दरम्यान 2 धावा पळून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी, म्हणजे 3 धावा मिळणार आणि हा
आता मात्र फ्री हिट असणार आहे. फ्री हिट असणार आहे. आमचे पंच एक मोठा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे शंकर म्हात्रे सर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत करूया. तिसरं षटक कार्यरत असताना धावफलकावर धावा साकारल्या जात आहेत. 18 धावा फ्री हिट असणार आहे. प्रेशर मनोवैज्ञानिक दबाव ज्याला म्हणतात तो दबाव इथे मात्र गोलंदाज सुजित पाटील याच्यावर आलाय. आता मात्र अरुण पाटील काहीतरी कानमंत्र देतोय की घाबरून जर गोलंदाजी केलीस तर कदाचित फटका मारून आलेल्या धावांपेक्षा जास्त धावा मिळू शकतात. त्यामुळे कॉन्फिडन्स कधी हरायचं नसतं. गोलंदाज तयार. हा पहा मोठा फटका खेळला हवेमध्ये सरळ सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरनं. एक जबरदस्त क्वालिटीचा षटकार. या षटकारानं मात्र थांबलेली धावसंख्येला एक आकार देण्याचा प्रयत्न 25 धावांपर्यंत नेऊन ठेवलेली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात अरिवली संघाकडून. आज मात्र अरिवली संघाचे कुठेतरी जी पडझड पाहायला मिळाली ती पहिल्यांदाच अशी पडझड पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. इनर एज लागली. चेंडू जातोय वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडूची फेकी होणार. दुसऱ्या धावेसाठी सरसावतायत. रात्रीच्या अंधारामध्ये एलईडी बेल्स काजव्यासारख्या चमचमल्या आणि अनेक एक विकेटला तंबूच्या आसऱ्याला धाडलाय. या एवढीचे आपण पाहतोय की 5 गडी बाद झालेले आहेत. फलंदाजी करत असताना अरिवली संघाचे नवीन फलंदाज जातोय प्रसाद पाटील मैदानामध्ये दाखल होतोय आणि षटक नंबर 3 प्रोग्रेसवर आहे. सुजित पाटील गोलंदाजी करतोय. थोडासा महागडा कधी यशस्वी होतोय. व्हेरिएशन आणतोय गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा तोच सुजित पाटील एक्सप्रेस द्रुतगती मार्गाकडून सज्ज. एक जबरदस्त स्पर्धा सरपंच ट्रॉफी 2020-19 हे पर्व आणि या पर्वामध्ये मी येणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद देतो. स्वागत करतो. आणि हा पहा काय जबरदस्त कलात्मक फटका. पॉइंट आणि डीप एकसा कव्हर बाउंड्री लाईनला चिरून सरळ 4 धावा. एक जबरदस्त क्वालिटीचा चौकार. थँक्यू. 30 धावा धावफलकावर लागतायत. म्हणजे जी दमदार सुरुवात साईनाथ पाटील यांनी करून दिली आणि त्यानंतर मात्र रोहित पाटील यांनी करून दिली. त्या रोहित पाटील याच्या गोलंदाजीवर 10 धावा जमल्या. म्हणजे थोडासा महागडा ठरलाय. त्याप्रमाणे सुजित हा ही थोडासा महागडा. म्हणजे साईनाथ यांनी जी सुरुवात करून दिलेली तशी सुरुवात मात्र करून देता आली नाही गोलंदाजांना. चेंडू पुन्हा एकदा घरंगळत जातोय. क्षेत्ररक्षक रुकेश काटावलेच्या हातामध्ये. काही म्हणा आज रुकेश काटावलेचा दिवस आहे. सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण करतायत. 32 धावा धावफलकावर. किमान 40 मॅक्सिमम 50 धावा म्हणजे एक कम्फर्टेबल टार्गेट. कारण आपण पाहतोय प्रशांत पाटील कौस्तुभ पाटील हा जो आपला जो मैदान आहे हा 2 रात्रींमध्ये आपण पाहिला की पूर्णतः फलंदाजीला पोषक असलेला हा मैदान. म्हणजे धावा खूप जमतायत आणि जो की चेस करणाऱ्या संघाला मात्र नाकी न येत आहेत. पहा जिवंत उदाहरण. षटकार मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा.
38 धावा लागतायत धावफलकावर. हा ते नियम माहिती आहेत, सांगितलेले आहेत. जो पहिला संघ जिंकणार आहे त्याला बाय मिळणार आहे आणि नंतरच्या चिठ्ठ्यांमध्ये त्याचं नाव नसणार आहे. असं प्लॅनिंग आहे पूर्ण कमिटीचं. म्हणजे यामध्ये जो जिंकेल तो एक त्याला बाय मिळणार आहे, एक योग असणार आहे चांगला. प्रसाद पाटील आपण पाहतोय, नवीन फलंदाज. धावफलकावर धावा लागतायत 38 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये धावा आल्या 23 धावा. म्हणजे अतिशय महागडं सुजित पाटील याचं हे षटक पडलं आणि जे स्वप्न दाखवलेलं साईनाथ पाटीलने त्या स्वप्नांवर मात्र पाणी फिरताना सुजित पाटील आपल्याला दिसतोय. शेवटचं आणि स्लॉगवरचं हे षटक हाताळणार कोण, हाताळणार कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार कर्णधार, हा दुधा प्रश्न आहे. कारण हा शेवटचा जो गोलंदाज असतो त्याच्यावर मोठी जबाबदारी असते. कारण या स्लॉग ओव्हर मध्ये कौस्तुभ आपण पाहतो की नेहमीच गोलंदाजाची पिसव पडली जातात, गोलंदाजावर अटॅक केला जातो आणि अशा या शेवटच्या षटकाची जबाबदारी कर्णधार कोणाच्या हातामध्ये देणार. भातान संघाचा तो आहे गणेश ठाकूर. गणेश ठाकूर, विनोद लकामलेची स्तुती करावी लागेल कारण दम धरून खेळलाय तो. 3 षटकाराच्या माध्यमातून, 1 चौकाराच्या माध्यमातून आपली इनिंग साकारतोय. नाबाद खेळी करताना आतापर्यंत तरी मैदानामध्ये दिसतोय. 38 धावा लागताय धावफलकावर. म्हणजे जी वैयक्तिक 29 या धावसंख्येवर खेळतोय विनोद लकामले. अप्रतिम पारीला एक दिशा देतोय आणि संघाला सावरताना. गोलंदाज गणेश ठाकूर तयार. शॉट लेन आणि काय जबरदस्त कलात्मक स्ट्रोक खेळाय पॉइंट आणि डीपच्या मध्ये. परंतु तिथे क्षेत्ररक्षण पहा, हरणीच्या वेगानं चेंडूवर येऊन झेप घेतोय आणि एकच धाव मिळते आणि या 1 धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. 39 धावा. आता कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असावा आरिवली संघाच्या पाठीराख्याने. कारण जशी सुरुवात झालेली पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद आणि फक्त 5 धावा अशी अवस्था होती आरिवली संघाची. आता एक समाधानकारक धावसंख्या. हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. पंच स्वेर घोषित करतायत. कुठेतरी गोलंदाजी कमी दिसते. म्हणजे साईनाथ जर सोडला तर कोणताही गोलंदाज असं आपल्याला पाहायला मिळालं नाही प्रशांत की त्यांनी ताकद दाखवली भातन संघाकडून. कुठेतरी गोलंदाज कमी वाटतायत भातन संघाकडे. म्हणजे तो सरावाचा अभाव किंवा गोलंदाज तयार करणं ही गरज आहे भातन संघासाठी. गणेश ठाकूर 40 धावा होत आहेत धावफलकावर. 10ची सरासरी ठेवण्यामध्ये यशस्वी झालेत आरिवली संघाचे फलंदाज. हा मोठा फटका, काय जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं फेकून दिला चेंडूला. एक जबरदस्त क्वालिटीचा गोल्डन षटकार. दर्शन घरवाल का थँक्यू डीजे. पहा प्रशांत पाटील आमचे सांगतायत अजून 2 षटकार लगावले गेले तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून सुद्धा आहे. मित्र आहेत आणि मित्रावर असलेलं हे प्रेम आणि क्रिकेटला केलेलं सपोर्ट. आपलंही स्वागत आहे प्रशांत पाटील. षटकार मारल्यानंतर सुमित राऊत यांच्याकडून 300 रुपये पारितोषिक. बॅक टू बॅक 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी सचिन गोजे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. 3 मारलेले आहेत. पैसे आणा इकडे, आमच्याकडे पैसे नाही आहेत जमा. उद्या तो फलंदाज माझ्याकडे येणार आहे हे लक्षात ठेवा. सुमित गोजे, सुमित राऊत यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. हा एक जबरदस्त खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी सरसावतायत. बघा स्ट्राईक देण्यासाठी काय प्रयत्न जबरदस्त सफल ठरतायत. गडी बाद होत आहे. विकेट नंबर 6 तंबूच्या आसऱ्याला.
शिर्डीला साई भेटीला जाऊ शिर्डी गावाला जाऊ शिर्डी गावाला साई बाबा की थँक्यू टीचर. आपण पाहतोय सतीश लकामले, विनोद लकामले याला जीवनदान देण्यासाठी एकाने स्वतःची विकेट टाकली. म्हणजे इतिहासात म्हटलं गेलं ना शिवाजी महाराजांसाठी की लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला हवा. देवा गोजे यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपये. हा स्टेअर केलाय गली आणि आपण पाहतोय की शॉर्ट थर्ड मॅनच्या रिझन मध्ये इथं मात्र पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला जीवनदान देण्याचा सुरेख प्रयत्न यशस्वी होतोय. पुन्हा एकदा विकेट जाते परंतु अजूनही विनोद लखांबलेची तोप मैदानामध्ये गडगड गडगड करते आणि धावफलकावर धावा साकारल्या जात आहेत. 54 धावा, त्या मात्र 7 गड्यांच्या मोबदल्यात. हॅलो हॅलो. आरजे एंटरप्राइजेस, रामचंद्र जुनगरे, राजेश पाटील आणि अजय घरत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. 54 धावा साकारल्या जात आहेत धावफलकावर. हा पहा मोठा फटका, आसमानी सुलतानी षटकार असणार की ओ माय गॉड. इथे मात्र कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेसाठी सरसावतायत. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होत आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक मात्र आता थोडीशी चुकी करतोय. लाईनअप करायचंय बाहेर येताना सुद्धा याची दक्षता घ्या. आपण पाहतोय धावफलकावर धावा साकारल्या जात आहेत. 56 धावा म्हणजे 57 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी भातन संघासमोर. अब तक 56. नाना पाटेकरचं सुरेख चित्रपट होता आणि आता पाहायचं आपण की 57 धावांचं एक मोठं आव्हान, एक मोठी टार्गेट चेस करण्यामध्ये यशस्वी होणार की नाही होणार. धन्यवाद समालोचक कक्ष. थोडं आम्ही स्वागत कक्षाकडे वळतो. स्वागत करतो मान्यवरांचे, आमच्या या मंडळाचे मार्गदर्शक आणि आजच्या 3ऱ्या दिवसाचे प्रमुख अतिथी सन्माननीय माधवराव पाटील साहेब, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक सागर यांचं कसलखंड ग्रामपंचायतचे माजी प्रभारी सरपंच श्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते आम्ही त्यांना शाल आणि सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मानित करत आहोत. ज्येष्ठ पत्रकार, दैनिक सागर माधवराव पाटील साहेब यांचं माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील यांच्या शुभहस्ते इथे सत्कार करण्यात आलेला आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आपला अनमोल वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर सन्माननीय महेंद्र गोजे साहेब, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कसलखंड, तर आपल्या या कसलखंड ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय महेंद्र गोजे साहेब यांना मी विनंती करतो की आपलाही सत्कार करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. श्री रवींद्र घरत यांच्या शुभ हस्ते आपल्याला शाल, श्रीफल त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. महेंद्र गोजे साहेब, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कसलखंड, श्री रवींद्र घरत यांच्या शुभ हस्ते त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. खूप खूप धन्यवाद. आपणही आपला अनमोल वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात. त्याचबरोबर संतोष गोजे साहेब, संतोष पाटील, सन्माननीय संतोष पाटील, माजी सदस्य ग्रामपंचायत कसलखंड यांचंही आम्ही इथे सत्कार करीत आहोत. आरजे एंटरप्राइजेसचे मालक रामचंद्र जुनगरे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होत आहे. सन्माननीय संतोष पाटील, माजी सदस्य ग्रामपंचायत कसलखंड, खूप खूप धन्यवाद आपलंही. त्याचबरोबर सुभाष पाटील साहेब, सन्माननीय सुभाष पाटील साहेब भातान यांचाही या मंडळाच्या वतीने इथे आम्ही सत्कार करत आहोत. तर आमचे ज्येष्ठ बंधू आणि मार्गदर्शक जगदीश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार करण्यात येत आहे. सन्माननीय सुभाष पाटील भातान
यांचा या मंडळाच्या वतीनं जे डी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात येत आहे. त्याचबरोबर सुनील काटावले भातान जे अनिल काटावले यांचे विद्यमान सदस्य यांचे बंधू यांचाही आम्ही या मंडळाच्या वतीनं सत्कार करीत आहोत. तर अजय घरत युवा नेते शेतकरी कामगार पक्ष कसलखंड यांच्या शुभहस्ते आम्ही त्यांचा सत्कार करीत आहोत. सुनील काटावले भातान या मंडळाला खूप मोठं सहकार्य असतं व मंडळाचा या ट्रॉफीचा हा 3रा वर्ष दरवर्षी त्यांच्याकडून आम्हाला इथे सहकार्य लाभत असतं. त्यांचंही मनापासून या मंडळाच्या वतीनं मी धन्यवाद करतो. त्याचबरोबर सन्माननीय रोशन पाटील आरिवली मनसे नेते यांचाही मी इथे मंडळाच्या वतीने सत्कार करतो. रवींद्र घरत ज्यांच्या पत्नी या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत, तर त्यांच्या शुभहस्ते मी रोशन पाटील आरिवली मनसे कार्यकर्ते यांचा मनसे नेते यांचा सत्कार करीत आहोत. मंडळाच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो की आपणही आपला अनमोल वेळ काढून इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर लखांबले साहेब आरिवली सन्माननीय लखांबले साहेब आरिवली यांचाही या मंडळाच्या वतीनं इथे सत्कार करण्यात येत आहे. तर रामचंद्र गरे यांना मी विनंती करतो पण आपल्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. लखांबले साहेब आरिवली सन्माननीय लखांबले साहेब आरिवली यांचा मंडळाचे सदस्य आणि आरजे एंटरप्राइजेसचे मालक जुनघरे यांच्या शुभहस्ते इथे सत्कार करण्यात येत आहे. लखांबले साहेब आरिवली सन्माननीय लखांबले साहेब आरिवली यांचा इथे सत्कार होत आहे. त्याचबरोबर शिवाजी लखांबले साहेब आरिवली आणि संतोष गोजे साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत कसलखंड यांना मी आमंत्रित करतो की आपण या व्यासपीठावर यायचं आहे. कुठेही असाल तर आपल्याला विनंती आहे मंडळाच्या वतीने की आपण लवकरात लवकर या व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर राम पाटील शिवकर यांनाही विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर यायचं आहे. तो चलो दोस्तों, मैदान की तरफ सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल। इस रात के इस पहली मुकाबले की इस तेज तर्रार मुकाबले की तरफ ये हल्के हाथों से खेलने का प्रयास, डॉट गेंद की समाप्ति, गेंदबाज पहली गेंदबाजी करते हुए केतन पाटिल, रुकेश काटावले और गणेश ठाकुर, ये दो बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए। गेंदबाज केतन जोरदार प्रहार किया इस बार मिड विकेट के सर के ऊपर से, एक बेहतरीन यहाँ पे गेंद को फेंक दिया है 6 रनों के लिए। थँक्यू डीजे। याच दरम्यान मी विनंती करेन, नारपोली बी विरुद्ध अष्टे संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यासाठी यायचं आहे। नारपोली बी आणि अष्टे संघ। हाँ तो ये देखिएगा क्या जबरदस्त स्ट्रोक खेला था, 1 रन बनेगी, दूसरी रन की गुंजाइश यहाँ पे जरूर जताई जाती है और ये बेहतरीन 2 रन पूरे कर लिए रुकेश काटावले ने और इस 2 रनों के साथ टोटल बना यहाँ पे 8 रन। इस मुकाबले को बहुत सारे मान्यवर देख रहे हैं, जिसमें हमारे एक परम मित्र बैठे हैं सुनील काटावले, जिनका मैं स्वागत करना चाहूंगा। शिमला से कल ही आए हैं, बहुत सारी बढ़िया बढ़िया वीडियोस फोटोज डाले थे ग्रुप पर, अच्छी जबरदस्त टूर की थी उन्होंने, उनको भी मैं बधाई देना चाहूंगा इस मुकाबले की। टोटल अगर देखा जाए तो 8 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, ये 1 विकेट डीजे। शिर्डीला भेटू साईला, चला शिर्डीला भेटू साईला, जाऊ शिर्डी गावाला, जाऊ शिर्डी गावाला, पायी पायी मंगेश भांडे निघाला साई भेटीला, पायी पायी मंगेश भांडे निघाला साई भेटीला, पायी पायी मंगेश भांडे निघाला साई भेटीला, पायी पायी मंगेश भांडे निघाला साई भेटीला। हर एक छक्के के लिए 200 रुपए का इनाम अनिल काटावले और सुनील पाटिल की तरफ से, हर एक छक्के के लिए 200 रुपए का इनाम। और सुभाष
पाटिल साहब की तरफ से 2 छक्के लगाते हैं तो 500 रुपए का इनाम। चाहते हैं ये जो मान्यवर बैठे हैं कि जीते भातान टीम, लेकिन एक बहुत बड़ी विकेट थी वो यहाँ पे वापिस हो चुके हैं। रुकेश काटावले ने छक्का दागा था, चौवा भी लगाया था बल्लेबाजी करते हुए, बेहतरीन पारी को अंजाम देने का प्रयास था, लेकिन विकेट गई उनकी। अब नए बल्लेबाज मैदान में दाखिल हो चुके हैं, साईनाथ पाटिल। यह विकेट बहुत महत्व रखती है भातान टीम की, क्योंकि एक ऑलराउंडर परफॉर्मेंस से एक जाना जाता है साईनाथ। ये उठा दिया, व्हाट अ शॉट, दिस इज अ बिग एंड ऑसम 6, 6 रन। कोई भी खिलाड़ी अगर मैदान के बाहर कैच पकड़ता है, कोई भी दर्शक, तो हमारे अनिल पाटिल साहब की तरफ से 200 रुपए का इनाम। किसने पकड़ी थी? अभी किसी ने पकड़ी है, तो 200 रुपए के हकदार आप हो गए हैं। अनिल पाटिल साहब जो इस प्रोग्राम के ऑर्गेनाइजर है, इस मुकाबले के ऑर्गेनाइजर है। सीएम भोईर, अरे बाप रे, ये गेंद देखिएगा, बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति हुई, टोटल वहीं पे रुका हुआ। स्कोर कार्ड के ऊपर रन बने 14 रन। पहली ओवर प्रोग्रेस पर है, अच्छी खासी शुरुआत जरूर दिखाई है बल्लेबाजी करते हुए भातान टीम ने। टीट फॉर टैट, रुकेश आउट होने के बाद साईनाथ ने आते ही अपना दम दिखा दिया, छक्का लगाया और टोटल 1 विकेट की नुकसान पर 14 रन बन चुके 1 ओवर की समाप्ति के बाद। तो आने वाली 18 गेंदों में 42 रनों की जरूरत है, एक लंबा सफर तय करना है। लेकिन ऐसे कहा जाता है ना कि आप परिंदों की तरह सोचोगे तो घोंसला बनाओगे, और नवाबों की तरह सोचोगे तो ताजमहल बनाओगे। आपकी सोच निर्भर करती है यहाँ पे आपको क्या बनाना है। उदय घरत साहब भी यहाँ पे आ चुके हैं, कल 2 रातों में नहीं थे, उनको आने को नहीं मिला है, लेकिन आज वक्त मिला है तो उनका भी स्वागत करना चाहेंगे, हम बुलाना चाहेंगे कमेंट्री बॉक्स में। बहुत सारे बड़े बड़े मेहमान यहां पे हमें दिखाई दे रहे हैं। अगर ओवर में 3 छक्के लगाते हैं, कैसे भी लगाओ, किधर भी लगाओ, सुभाष पाटिल साहब की तरफ से 500 रुपए का इनाम। आज इनाम बहुत आज लगेगा, क्योंकि सब टीमें देखो, कसरखंड की टीम खेलने वाली है तो इनामों की तो बरसात ही होने वाली है। फिर है शिवाजी नगर टीम, अस्ता टीम आने वाली है, अरिवली है, कौन है, बहुत सारी नजदीकी टीमें हैं। तो आज लोकल क्रिकेट का थर्रार हमें यहाँ पे दिखाई देगा। टोटल अगर देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। ये स्टेयर के हवा में गेंद, काफी वक्त, मानो जैसे गणेश ठाकुर ने उस खिलाड़ी के हाथ में गेंद दे दी और 1 विकेट का पतन। सौरभ पाटिल के लिए इस कैच के लिए 200 रुपए का इनाम है, 200 रुपए का इनाम है इस कैच के लिए। सपोर्ट कर रहे हैं, दोनों तरफ से आग लगी है बराबर, भातान टीम के सपोर्टर्स और अरेवली टीम के सपोर्टर्स। टोटल अगर देखा जाए तो 14 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 2 विकेट के नुकसान पर साईनाथ पाटिल और अरुण पाटिल जो खुद कप्तान है, अगर यहां से अरुण पाटिल कमबैक करके देते हैं तो क्या कहना। बल्लेबाजी एक वक्त था, एक जमाना था, आजकल बिजनेस में बिजी रहते हैं। अभी सीएम भोईर का कुछ तो इनाम रहेगा अरुण पाटिल के। ये देखेगा कितने रन आते हैं, देखना होगा। ग्राम पंचायत के पूर्व सरपंच साहब, अगर 2 गेंदों के ऊपर 2 छक्के लगाते हैं अरुण पाटिल
तो 1,000 रुपए का इनाम दिया जाएगा। बैक टू बैक 2 छक्कों के लिए। टोटल रन संख्या देखी जाए तो 15 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 2 विकेट के नुकसान पर दिलीप पाटिल इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं। ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज संतोष पाटिल। 3 छक्कों के लिए 1,000 रुपए की इनामी राशि है। 3 विकेट के लिए 1,000 रुपए की इनामी राशि है। गेंदबाज तैयार। दूर वाली छोर से आज मुझे शायद लगता है कि इनामी राशि ही पुकारने में ज्यादा वक्त जाने वाला है। गेंदबाज तैयार। हियर इज नेक्स्ट वन। टॉपिक लगा हवा में गेंद। यस, दिस इज अ 4 रन। थैंक यू डीजे। अस्टे टीम के कप्तान और नारपोली बी टीम के कप्तान से फिर आखिरी आवाज टॉस के लिए आइएगा। बहुत सारे दर्शकों का प्रशांत फोन इसलिए आ रहा है कि लाइव टेलीकास्ट बंद है। जी हाँ, चंद्रकांत सीएम भोयर आपके लिए 200 रुपए का इनाम यहां पे आ चुका अनिल पाटिल साहब की तरफ से। आएगा कैच के लिए हमारे पास जमा है। अंपायर का इशारा क्या चाहिए? अंपायर गेंद, हाँ गेंद भेजी जाए मैदान के अंदर। तो टोटल अगर रन संख्या देखी जाए तो स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 19 रन। बैक टू बैक 3 चौवे भी लगाते हैं बल्लेबाज। तो सुनील काटावले और सुभाष पाटिल की तरफ से 500 रुपए का इनाम। आइवा कैच की इनामी राशि सुपुर्द कर दी गई है चंद्रकांत भोयर के लिए। तो गेंदबाज तैयार। दूर वाली छोर से ये गेंद देखिएगा, कारपेट शॉट के सहारे इस गेंद को खेल दिया। 1 रन बनेगी और इस 1 रन के साथ टोटल में इजाफा। स्कोर कार्ड के ऊपर रन बने 20 रन। 20 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। दिलीप पाटिल गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए बेहतरीन गेंदबाजी अभी तक की है। 1 चौका जरूर खाया है। 20 रन बने हैं। सफर बहुत लंबा तय करना है। ऐसे में एक अच्छी बल्लेबाजी करना जरूरी होगा भातान टीम के अरुण पाटिल और दूसरे बल्लेबाज साईनाथ पाटिल को। साईनाथ पाटिल जब तक मैदान के अंदर है तब तक कुछ न कुछ आशाएं जीवित जरूर रहेगी। गेंदबाज तैयार। ये फुल टॉस बाहर कारपेट शॉट के सहारे गेंद गई। 1 रन बनेगी। दूसरी रन लेने की कोई गुंजाइश नहीं। 1 ही रन बनेगी और 1 रन के साथ टोटल बने स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। दूसरी और प्रोग्रेस पर है। टोटल रन बनाने थे 57 रन बनाने हैं टोटल। इसमें से 21 रन माइनस हो गए अभी तक और अब देखना होगा। दूसरी और प्रोग्रेस पर है। कंपलसरी चेसिंग है, इस बात का ध्यान रखिएगा। टॉस पर यह मुकाबला नहीं दिया जाएगा। टॉस खाली इसलिए किया जाता है कि व्हाट इज डिसाइड फॉर यू, क्या आप चुनेंगे पहले बल्लेबाजी या गेंदबाजी। ये बढ़िया शॉट मिड विकेट की रीजन में जब तक कि फील्डर थ्रो करे इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल की है और 1 रन के साथ ओवर नंबर दूसरा यहां से समाप्त होता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। बारह गेंदों में 34 रन। ये एक बात ध्यान में रखिएगा, मैं अंतिम और बिल्कुल अंतिम आयोजकों की ओर से मुझे बताया गया है कि ये अगर इस वक्त नारपोली बी और आस्टे टीम नहीं आती है तो उनको पैनलाइज किया जाएगा। नारपोली टीम यहां पे आ चुकी है। आस्टे टीम के कप्तान ध्यान में रखिएगा, आपको पैनलाइज किया जाएगा।
बड़ी टूर्नामेंट्स है और बड़ी टूर्नामेंट्स में इस तरह से आपकी देरी इस मुकाबले के लिए बिल्कुल यहां पे एक्सेप्ट नहीं करते हम। अक्षय पाटिल खेलेंगे आज नारपुली टीम की तरफ से, कप्तान है खुद टीम के। यहां पे हम देख रहे हैं प्रमोद लखामले गेंदबाजी की बागडोर संभालते हुए। 18 गेंदों में 34 रनों की जरूरत, 12 गेंदों में, माफ कीजिएगा 12 गेंदों में 34 रनों की जरूरत, 17.00 की औसत रखनी है प्रति ओवर। ऐसे में साईनाथ और अरुण पाटिल के कंधों के ऊपर जिम्मेदारी। टाइम वेस्ट बहुत हो रहा है, मैं दर्शक विनती करना चाहूंगा महेंद्र गोजे साहेब, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कचलखण, आपल्याला विनंती करतो की हा नाणेफेकीचा कार्यक्रम आपल्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। आष्टे वर्सेस नारपोली या दोन्ही संघादरम्यान पुढचा सामना होत आहे आणि त्याचा नाणेफेकीचा कार्यक्रम आमचे सन्माननीय पाहुणे विद्यमान सदस्य महेंद्रजी गोजे साहेब, ग्रामपंचायत कचलखण। इस मुकाबले के लिए हमारे रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के हमारे दोस्त रुपेश ठाकुर ने भी शुभेच्छा दी है इस मुकाबले के लिए, तो उनके लिए भी मैं शुभेच्छा देना चाहूंगा। ऑनलाइन देख रहे हैं इस मुकाबले को रुपेश ठाकुर। नाणेफेकीचा कौल लागलेला आहे नारपोली संघाच्याकडे। मुकाबला बिल्कुल दमदार होगा, इसमें कोई शंका नहीं है। अरुण पाटिल अभी तक मैदान में है और जब तक मैं हूं तब तक कुछ घबराने की जरूरत नहीं है, ऐसे कह रहे भातान टीम के सपोर्टर्स को। अरुण पाटिल हो या फिर साईनाथ पाटिल, ये दो बल्लेबाज है जिनमें क्षमता है मुकाबले को टर्न करने की। ऑन स्ट्राइक खेलेंगे इस वक्त बल्लेबाज अरुण पाटिल। टोटल अगर देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर 23 रन। टाइम वेस्ट मत कीजिएगा। गेंदबाज तैयार, ये गेंद ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद अंपायर द्वारा वाइड करार दी गई। अतिरिक्त रन संख्या से टोटल में इजाफा हुआ। स्कोर कार्ड के ऊपर रन बने 24। तीसरी ओवर प्रोग्रेस पर है। प्रमोद लखामले गेंदबाजी की बागडोर संभालते हुए एक्सप्रेस एंड वेक की तरफ से। वाह क्या गेंद डाली थी, ब्लॉकल में गेंद, कोई जवाब नहीं था बल्लेबाज के पास इस गेंद का। बचाना चाहते थे अपने आप को और डॉट गेंद की समाप्ति हुई। टोटल वही बेरुकावा 24 रन 2 विकेट के नुकसान पर। यहां से अब ताकत लगानी पड़ेगी बल्लेबाजी को, नहीं तो अभी नहीं तो कभी नहीं। फिर ये देखिएगा, ये दूसरी गेंद डॉट। वैसे तो सीएम भोईर चाहते हैं कि 2 छक्के लगाने के बाद मेरा इनाम जीते बल्लेबाज अरुण पाटिल, लेकिन ऐसा हो नहीं रहा है। गेंदबाजी की तारीफ करना चाहूंगा प्रमोद लखामले की। तारीफ काबिल गेंदबाजी, रोक के रखा है, अंकुश लगाने में कामयाब। रनों के ऊपर एक ताकतवर गेंदबाजी का जीता जागता मुजाहरा यहां पे पेश किया है। गेंदबाज तैयार, एक्सप्रेसवे एंड की तरफ से फिर एक बार ये टॉप एज लगा हवा में गेंद। यस इट इज टेकन, थर्ड विकेट इज गॉन, इज ऑन 24 रन। भातन हैव लॉस्ट द विकेट। दर्शन घरवाल का ओमकार पाटिल अस्ते से यहाँ पे आ चुके हैं। प्रशांत पाटिल उनके दोस्त है, यहाँ पे बुलाना चाहिए। कमेंट्री बॉक्स में देखिएगा। टोटल अगर देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर है 24 रन। विकेट जा चुके हैं। अरुण पाटिल गो टू द पैविलियन एंड यहां से विकेट नंबर 3 मैदान से बाहर। नए बल्लेबाज मैदान में दाखिल हो चुके हैं, रोहित पाटिल। अब करना होगा कुछ, क्योंकि टोटल अगर देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर 24 रन बन चुके हैं। ये तीसरी ओवर प्रोग्रेस पर है। प्रमोद लखामले गेंदबाजी करेंगे। 8 गेंदों के ऊपर 32 रनों की जरूरत है अब भी जीतने के लिए। ये टॉपेज लगा, फिर एक बार हवा में। वंस अगेन
बेहतरीन फील्डिंग का यहां पे मुजाहरा पेश किया है अरवली टीम के बल्लेबाज खिलाड़ियों ने। बारक्या का डावले, एक बारक्या जो कतार में खेल रहा है इस वक्त, अपने टीम का नाम रोशन कर रहा है। गेंदबाज तैयार, इस बार देखिएगा ये बेहतरीन प्रयास किया था प्रशांत पाटिल। अगर छक्का रोका जाता तो तारीफ करना चाहते, लेकिन नहीं, ये बेहतरीन 6 रन। यस दीजिए। टोटल अगर रन संख्या देखी जाए तो 30 रन, 6 गेंदों के ऊपर 27 रनों की जरूरत। ऐसा नहीं है, नहीं हो सकता, कुछ भी हो सकता है क्रिकेट में, किंतु परंतु की भाषा बोली नहीं जाती है। धनंजय पाटिल देख रहे मैन ऑफ द सीरीज की तरफ, किसी भी हालत में कसरखंड गांव में रहनी चाहिए ताकत लगाने वाले पूरी तरफ से। और इतनी बड़ी सीरीज अगर मिले तो क्या बात है, सोने पे सुहागा हो जाएगा। देखते हैं, शुभकामनाएं तो जरूर देना चाहूंगा कसरखंड टीम को। अनिल पाटिल सर भी देख रहे हैं हमें कि अगर ये सीरीज ये इस लॉट में रहे, लेकिन देखना चाहेंगे बड़ी बड़ी टीमें अभी खेलनी बाकी है। कल का लॉट अगर देखा जाए तो पूरी तरह से रायगढ़ का सबसे बेहतरीन लॉट है। गेंदबाज तैयार है, दूर वाली छोर से छक्का जरूर लगाया था बल्लेबाज ने अंतिम गेंद पर। प्रशांत पाटिल, 6 गेंदे 27 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार, ये गेंद यहां पे देखिएगा डायरेक्ट हिट जरूर हुआ है, अंपायर की उंगली आसमान में, यह विकेट का पतन। साईनाथ इज गॉन। बारक्या अगर रेगुलर क्रिकेट खेलते थे तो शायद उन्हें यह पता होता था कि मुझे स्ट्राइक छोड़नी नहीं चाहिए थी। वहां पे जब तक कि साईनाथ ना पहुंचे तब तक आपको वहां पे खड़ा रहना था, उसके बाद उसको बचाना था। इसके लिए चाहिए रेगुलर प्रैक्टिस, रेगुलर क्रिकेट। और एक अच्छा बल्लेबाज मैदान के बाहर हो चुका है। इस दौरान अगर देखा जाए तो 31 रन स्कोर कार्ड के ऊपर नए बल्लेबाज सचिन पाटिल। अब 6 गेंदें आखिरी बची है जीतने के लिए, 5 गेंदें जीतने के लिए 26 रनों की 26 रनों की जरूरत। जी हां, हमारे दूसरे मेहमान, हमारे खास दोस्त रायगढ़ पैकर्स में जिनका नाम लिया जाता है, कोन गांव से बिलोंग करते हैं, प्रदीप घरत। आज कोन के सभी दर्शक यहाँ पे आएंगे। आधे से ज्यादा कोन गांव क्रिकेट का बहुत बड़ा शौकीन है, बहुत बड़े मुकाबले उनके यहाँ पे भी होते हैं। इस दौरान ये देखिएगा रनआउट का खतरा, और ये लेडी बेस जिग्नू की तरह जोन चलाए, विकेट का पतन। यस डीजे। पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार। अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना। थैंक यू डीजे। देखो बारक्या क्या करे, डीजे मास्टर आपके गांव से ही है, जानबूझकर ये गाना लगा आपके लिए। अब दिखाइए अपना दम।
गेंदबाज तैयार दूर वाली छोर से, ये फुल टॉस गेंद, यहाँ पे वन बाउंस गेंद बाउंड्री लाइन के पास तैनात खिलाड़ी जब तक की थ्रो करे इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल की, और इस 1 रन के साथ टोटल बना 32 रन, और गेंदें बची है अब मेरे ख्याल से 3 गेंदें, माफ कीजिएगा 3 गेंदें बची है। ओ अच्छी गेंद, फिर एक बार जीत की तरफ एक एक कदम रखती हुई, महज औपचारिकता बची है जीत के दरवाजे पर दस्तक देती हुई। इस वक्त हम देख रहे हैं कि बल्ले गेंदबाजी करने वाली हरीवली टीम। हियर इज नेक्स्ट वन, वाह क्या कलात्मक स्ट्रोक खेला था, 30 यार्ड दायरे के अंदर फील्ड करके थ्रो करे, तब तक इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल की है दोनों बल्लेबाजों ने, और इस 1 रन के साथ टोटल में इजाफा हुआ, 33 रन बन चुके हैं। यहाँ पे 4 विकेट के नुकसान पर बिल्कुल जीत के आसमान छूती हुई यहाँ पे हरीवली टीम। काफी बढ़िया प्रयास किया था भातान टीम ने, लेकिन नाकामयाब हुई थी एंड दौर पर, और इसी के साथ ये मुकाबले को फुल स्टॉप लगा दिया है। गेंदबाज ने जीत चुकी है, जीत का जश्न और हार का मातम मनाया गया। भातान टीम लाइन अप करके आइएगा, एक बात को ध्यान रखिएगा, शेक हैंड करने के लिए भातान टीम के खिलाड़ियों से भी मैं दरख्वास्त करना चाहूंगा कि शेक हैंड करे पूरे टीम को। काफी बढ़िया जीत मुकम्मल की है हरीवली टीम ने, और इस जीत की बधाई देना चाहूंगा हरीवली टीम को, और इस प्रतियोगिता से बाहर हुई